राम राम मंडळी. तर आज आपण नवीन काहीतरी करणार होतो. कारण की विषय कसा होता, रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. मग म्हणलं आज तुकडं करावं होतं, कारण लय दिवस झालं काय असं म्हणजे टाकूनच देत होतो. आपलं डॉग बाय जगायचं त्याच्यावर. आता म्हणलं सारखं त्यांना जगण्यापेक्षा आपण आपल्यासाठी पण काहीतरी करू म्हणलं, म्हणून आज त्याला मिठात चांगलं घेतलं परतून आणि बसलो ताव माराय सगळी. ओके मध्ये खाऊन ही झालं. म्हटलं आता आज बाहेर जावं. आता बाहेर कुठं तर लांब नाही कुठं. आपण चाललेलो आज रविवार पेठत. का तर सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या गणपती डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं म्हणून. धरली पीएमटी निघालो. फायनली पोचलो आपण शनिपारला. तिथून डायरेक्ट मधनं दगडूशेठच्या तिथं वाट निघते. गेलो तर बऱ्यापैकी काम होतं चालतं आपल्या बाप्पाच्या आता आगमनाचं. तयारी जोरात चालली होती. त्यामुळे काय ओके मध्ये इथलं बघून घेतलं जरा, कारण की काम अशी आघाडी होती की आता काय थोड्याच दिवसात बाप्पा आलेत आहे ना. त्यामुळे विषयच नाही हो काय. करायच लागते पटपट, कारण की बऱ्यापैकी काम अजून राहिलंय भरपूर. मेन मेन काम होत आली ती. चाललेले त्यांचे असं जोरात काम करायचे. फायनली मग जरा व्ह्यू बघितला कसं काय चाललंय काय नाही, काय काय ठिकाणी लाईटी लावायच्या चाललेल्या. मग तिथून गेलो डायरेक्ट आपण आता डायरेक्ट रविवार पेठेत. तिथून काय सगळं गणपती डेकोरेशनचं साहित्य सगळ्यात स्वस्त भेटतं इथं. त्यामुळं गर्दी भरपूर असते. फायनली आपण गेलो, हे बघा जे माग आपण कापड लावतो एकदम स्वस्त भेटतो इथं. जरा हा तुम्ही आत आला ना, चालूला काय घेऊ नका जास्त, कारण की आत जे होलसेलर आहेत ते स्वस्त एकदम देतात कापड. हे आम्हाला भेटलं बघा 120 रुपये मीटरनं कापड. बाहेर काय काय सांगतात बरेच रेट. ठीक आहे, पण चालतं एवढं तेवढं. गेलो तिथून आता आपण इथं पूर्ण जे फुलांचं डेकोरेशनचं साहित्य होतं ते इथं होतं. काय लागेल एवढ्या वस्तू घेत होता कार्यकर्ता. आपण काय नुसतं बघत होतो. फायनली मग सगळं झालं, कारण की बार्गेनिंग करायला लागतं हो कोण ना कोणतरी सोबत. त्यामुळं चालायचं एवढं तेवढं. हे रविवार पेठेत गर्दी बघा. भयान गर्दी होती भयान. कारण की अख्ख्या पुण्यात सगळ्यात स्वस्त डेकोरेशन साहित्य म्हणतात तिथेच भेटत असेल, कारण की सगळ्यात मोठी पण गल्ली. त्यात ही शनिवारचं बघा. ह्यावेळेसचं जंक्शन जरासा विषय मोठा दिसतोय गाड्यांचा, कारण की भरपूर मोठं असं मंडळ बांधायचं चाललेलं त्यांचं. हे बघा सारस बागेचं तिथलं आपलं. तुळशी बागेचं तिथलं सॉरी. तिथं दरवेळेसच खतरनाक विषय असतो. फायनली आपण तिथलं आवरलं सगळं. म्हणलं आज कुठं फिरायला तरी जावं म्हणलो आज. काय कार्यकर्ते कुठे सुट्ट देत नाहीत. बसेल तिथं गेमचा डाव टाकून बसतात. मग निघालो आपण पु ल देशपांडे गार्डनला, जे की फ्रेंडशिप गार्डन म्हणून ओळखले जाते. काय सगळं गणपतीची एकदम जोरदार तयारी चाललेली हो. फायनली आपल्याला पीएमटीने सोडलं तिथं. सगळे कार्यकर्ते आपण निघालो आत. काय मग ओके मध्ये आत चाललेलो, कारण की वातावरण असं खतरनाक झालं का नाही, काय विषयच नाही. ओके मध्ये तर तिकीट ही काढलं आणि आत एंट्री करून घेतली आपली. आत काय एंट्री करून घेतली. मग काय गेल्या गेल्या आपले वेलकम होतं तिथं, स्वागत झालं ओके मध्ये. काय मग दुलल्या नुसता. ओके मध्ये सगळं झालं. हे आपली गँग बघा कशी काय सततच नाच कार्य करतो. कुठं बी चला म्हणा लगेच गडी आघाडी होत असतात. तिथनं गेलो मग जरा पुढं. ओके मध्ये पोरं हे काय खेळतच असतात तेव्हा कंटिन्यू. पावसाचं वातावरण झालं त्यामुळे जरासं ऊन पण एवढं नव्हतं. सगळं असं ढग आल्यावानी झालतं सगळं. कसं एक नंबर केलंय जरा इथं. बघितलं की जरा मनाला बरं वाटतं. आणि मासे एकदम मोठा तळ आहे माशांसाठी फक्त. आता तुम्हाला दाखवतो बघा, हे जे दिसत आहेत ते तुम्हाला आर्टिफिशियल धबधबे केल्यात बघा ह्यांना इथं. असं मस्त वाटतं नाही तर गेलं की ओके मध्ये. आणि बसण्यासाठी प्रशस्त अशी बाकडं आहेत बघा. गोल चौबत बाकडं लावलेली, त्यामुळे काय विषय येत नाही बसण्याचा तरी. फायनली मग इथलं सगळं आवरलं. निघालो माघारी, म्हणलं आता निघाव. त्यात अक्षय भाव आलता आपला. वाघ काय थटतोय, काम झालं की इकडं कामावर नुकतं चालतं तेवढ्यात रुपयानं बोलावलं की आलाच येतोच म्हणला. फायनली आपलं इथनं आता निघावं म्हणलं घराकडे, उशीर झालता ना. आपला रामराम ठोकला इथं निघालो. जाताना काय हे भैया होता काहीतरी घेऊन. कार्यकर्ते म्हणले खायचंय आपल्याला. चला घेतलं वाघानं खायला. बघितली टेस्ट तर काय एवढी काय नीट लागली नाही, पण ठीक होतं म्हणलं. फायनली आपण आलो आपल्या स्टॉपकडं. हळूहळू आपलं काय ना काय गर्दी भरपूर असते संध्याकाळची आता पावसामुळं. आल्या आल्या काय कार्यकर्त्यांना डबं तर काय सांगितलं नव्हतं, म्हणून म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं. तर आज आपण करणार होतो खिचडी भात. आचार्य काय आपणच असतो. त्यामुळं काय होईल असं करत राहायचं. ओके म्हणजे सगळं मसाले टाकून घेतलं. त्यात भूषण भाऊ म्हणला थांब आपण तुझा एक व्हिडिओ काढू. चालतंय म्हणलं काढ बाबा.
ओके म्हणजे अशी डाळ हे टाकून घेतली त्यात. पहिली फ्राय करून घेतली डाळ चांगली. खट्ट मध्ये नियोजन करायचं म्हणलं आज. काय मस्तपैकी झालं बनवून शेवट फायनली आपलं चाललेलंच. राईस बीस टाकला त्यात. ओके मध्ये चांगला असं होऊन दे म्हणलं थोडा वेळ. काय सगळं कार्यकर्ता तयारीतच बसलं होतं. घेतलं ओके मध्ये असं उघडलं. काय एक नंबर वास येत होता. म्हणलं आता काय ताव मारावा. सगळ्यांना आपापल्या ताटातनी घेतलं टाकून. सुट्टी देतात ते कार्यकर्ते मग. तुटून पडलं नुसतं त्याच्यावर. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये.